निधी आणि श्रीमंत म्हणून विश्व. आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी खास कायदा करून मेळा प्राधिकरण स्थापन करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाशिकमध्ये माहिती. पाणी स्वच्छ करण्यासाठी 1200 कोटी रुपये खर्च करणार. दिव्यांगांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशी मागे. भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण संपवण्याचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांचंही सकारात्मक निर्णयाचं आश्वासन. भाजपमध्ये अडवाणींची अवस्था शहाजहानसारखी. संजय राऊत यांचा भाजपवरती हल्लाबोल. भाजपने जनतेला जात्यंध बनवण्याची प्रयोगशाळा काढल्याचा आरोप. बाळासाहेबांनी कबर न खोदताही औरंगजेबाची निशाणी पुसल्याचा दावा. नागपूरमध्ये पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधली संचारबंदी उठवली. सलग 7व्या दिवशी नागपूरच्या 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये संचारबंदी कायम. एचएसआरपी नंबर प्लेटसाठी बनावट संकेतस्थळ. सायबर फसवणुकीचा नवा प्रकार उघड. सायबर भामट्यांनी बनवली अधिकृत शासकीय वेबसाईटसारखीच हुबेहूब बनावट वेबसाईट. धाराशिव जिल्ह्यामध्ये 170 मराठा आंदोलकांवरील गुन्हे निकाली. 13 प्रकारच्या गुन्ह्यामधून मराठा आंदोलकांची निर्दोष मुक्तता. गृह विभागाच्या जीआरनुसार राष्ट्रीय लोक अदालतीचा निर्णय. मनसेच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडेंकडे. अमित ठाकरेंकडे सर्व शाखाध्यक्ष आणि गट अध्यक्षांची जबाबदारी. महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या तयारीचा आजच्या बैठकीत श्री गणेशा. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या पैशांचा पोलिसांनी दिलेला व्हिडिओ सुप्रीम कोर्टाकडून पब्लिक प्लॅटफॉर्मवर. न्यायमूर्ती वर्मांना मोबाईलमधला कोणताच डेटा डिलीट न करण्याचे निर्देश. बंगळुरू जवळच्या अनेकलमध्ये 100 फुटी रथ कोसळून एका भाविकाचा मृत्यू. अनेक जण जखमी. मधुरम्मा देवीच्या यात्रेमधला दुर्दैवी प्रकार. आणि आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्ये बंगळुरूचा गतविजेत्या कोलकात्यावरती 7 विकेट्सनं विजय. कोहलीचं शानदार अर्धशतक. आज हैदराबाद, राजस्थान आणि चेन्नई, मुंबई यांच्यामध्ये सामने. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक